सो आम्ही आधी हा एरियात खूप फिरायचो. तुम्ही सांगा तुम्हाला हा एरिया व्हिडिओमध्ये कळतोय का? यात मी आणि प्रथमेश गाड्यासारखी फिरायचो खायचो फिरायचो. याचं म्हणणं आहे भिजलोय तर नवीन कपडे घेऊया आणि मूवीला जाऊया. काय लॉजिक आहे? पूर्ण ओलाय मी बघते. काय करतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल. चांगलं वाटतं ना मला. दाखव. आता ना मी तुम्हाला दाखवतो बिरबिरणार आहे. थांबा. Guess what? First of all, welcome to my channel. So yeah, please subscribe करा. आताच सांगतोय, आता मी स्टार्टिंगलाच सांगतोय कारण का अमेझिंग ब्लॉग असणार आहे होपफुली. तर आज मी चाललोय एका प्रतिष्ठित माणूस मीच आहे. माझ्यासोबत एक माणूस चाललाय ज्याचं नाव आहे अँड वी आर डुईंग ट्विनिंग. मागून ट्विनिंग बघा, मागून ट्विनिंग बघा, ट्विनिंग चालू आहे. सो आम्ही आज चाललो आहोत प्रथमेशचं फर्स्ट 4DX एक्सपिरियन्स म्हणजेच कंतारा चॅप्टर 1 बघायला. आणि त्याला मी खूप दिवसांपासून सांगतोय पण आज पूजा नाही ना, सो तिला मी खूप मिस करतोय. चांगले कपडे घालून फायदा काय? पाऊस पण तेवढाच चांगला पडतो. पाहिजे पावसाळ्याचा फेवरेट सीझन आहे. बस एकदम मी केसाला पावडर मारली असं एकदम बुंदांच्या असं मधून गाडी काढणं. ते एवढं करण्यात अर्थ काय? करण्यात अर्थ काय? लोक काय बोलायचं होतं कारण माझ्याकडे शब्द नाहीये. मी शब्द झालो मित्रांनी. शब्द झालास तू. शब्द तरी मागून हॉर्न वाजवते. समवन्स बिकमिंग हॉर्नी. उबर गाय नाही थारा भेटतो. मी मस्त खिमा पाव माझ्या हाताचा बनवलेला. ट्रिपल चिकन शेजवान राईस 7 दिवसांपासून घरात होतं फ्रीजमध्ये फेकण्यापेक्षा याने खाल्लं. सो ते झालं आता. पण मी जेवलोच नाहीये ना या एक्साइटमेंट मध्ये, या नखऱ्यांमध्ये. सो आता मी काहीतरी खाणार. शॉर्मा, वडापाव किंवा असं काहीतरी विच विल फिल माय स्टमक बिकॉज मूवी खूप मोठा आहे. सो काहीतरी खाऊन गेलेलं बरं. सो येस, परत काय सुचलं तर परत तुला त्रास द्यायला येऊ. तुला त्रास द्यायला कोणाला त्रास? तुम्हाला. गाडी फक्त प्रथमेश चढवू शकतो. या खारेगावचा जो हे आहे ना, काय विथ माय ॲडव्हेंचर टूरर बाईक. दाखवू तुम्हाला ॲडव्हेंचर टूरर बाईक. थांबा दाखवतो. थांबा हे बघा 15-20 वर्ष जुनी ऍक्टिव्हा आम्ही चालवतो आणि याची ॲडव्हेंचर टूरर बाईक कुठे जाऊन आली आहे. लोक अशा मध्येच गाड्या का थांबवतात? आमच्या 5वीला फुटलेलं ट्रॅफिक. काय मेसेज? पूजाला माझा हाच मेसेज आहे की असंच तुम्ही सपोर्ट करत राहा. माहेरी जाऊन पूजा 2-3 दिवस नाहीये. वी मिस यू. ठोकला आता पूजा तेवढी हसेल बा आता व्लॉग बघताना. माझ्याबद्दल वाईट बोललात ना म्हणून ठोकलं नाही आम्ही. वी जस्ट वॉच्ड. पूजाला तुझा काय मेसेज होता आता? असाच सपोर्ट असू दे. असाच सपोर्ट असू दे. कशाच्या बाबतीत? असंच आपलं बॅलन्स अधूनमधून जा. हे नाही मी एक असं काही बोलत नाहीये. थांबा मला निर्मालला टाकायचं. थांबा. Such a beautiful weather it is. Why? थंडीत पाऊस. आहे घेऊन चालला. मोठा आहे मोठा आहे आणि हा मोठा भाई. काय बोलला? बाकी सगळ्यांना आमच्याकडून हाय. सो आम्ही आधी हा एरियात खूप फिरायचो. तुम्ही सांगा तुम्हाला हा एरिया व्हिडिओमध्ये कळतोय का कुठला, आणि खाली कमेंटमध्ये लिहा हा एरिया कुठला आहे. यात मी आणि प्रथमेश गाड्यासारखी फिरायचो खायचो फिरायचो. तेव्हा लय पैसे असायचे आमच्याकडे, कसं माहिती नाही, पण आम्ही काही ना काहीतरी खायचो. कॉफी प्यायला यायचो तिथे पुढे. सो आता ब्लर दिसेल सिनेमॅटिक मध्ये, तुम्ही फक्त गेस करा एरिया आहे कुठला. कळून आहे ना थोडं त्यांना हे करायला, ब्लरच दाखवणार मी एरिया. गेस द हाच राईट. गेस द एरिया. कळेल रे माझ्यासारखं हुशार लोक असतात. पाऊस पडतोय. वेट हिअर इट इज. मला थांबायला लागलं. प्रथमेश बोलले जेव्हा पण गाडीवर बसवतो तेव्हा पाऊस येतो ना.
आणि हे आम्ही पितोच हे छान आहे, पण याच्यामध्ये पायनॅपल शिकंजी पिया. काय वाटतं तुला पावसाबद्दल? वाट लावली पावसाने सर्व एकदम वाट. आम्ही जेव्हा पण फिरतो ना पाऊस येतो माहित नाही का. चला 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 आहे, पण तरी चल बोलतोय भिजत. मी भिजेन याचं काय, हेल्मेट घातलंय. यार वेट आर यू? नो, बिकॉज दिस शिटी पर्सन इज वेअरिंग हेमलेट. खाली बघ. ठीक आहे, मी तर अक्काच भिजलो ना. एवढे केसांना पावडर बिवडर लावून आलेलो, प्रॉपर सेट करून आलेलो. काय झालं भिजायला तर झालं. तो आम्ही आता पोचलोय लेक शोर मॉलमध्ये. पार्किंग करतो. लेक शोर वेट लुक. हा बघा बघा. याचं म्हणणं आहे भिजलोय तर नवीन कपडे घेऊया आणि मूवीला जाऊया. काय लॉजिक आहे? एवढे थोडे भिजलोय. हे काय पूर्ण ओलं आहे. मी बघ, हे खाली सुक आहे, हे ओलं आहे पूर्ण. त्याला घाम आला असेल. आणि काय हे काय फिरी वॉशरूम मध्ये काय करणार त्याच्याने? सुक ब्लो ड्रायर मध्ये घुसणार. नाही तर मला नवीन असं ब्लो ड्रायर मध्ये घुसणून थोडी सुकणार. नवीन टी शर्ट घेऊन. अरे मी सांगितलं ब्लॉग मध्ये इट इज आवर वेट लुक. अरे वेट लुक तर लाईफस्टाईल मध्ये टी शर्ट साधा 400-500 रुपये. मॅड और व्हॉट? फुक मारून मारून सुकवतो तुझं कपडे. मी येड लागले याला. किती भिजलो आहे वेडे. आजारी पण उद्यापासून कामाला जायचंय. 8 दिवस सुट्ट्या होत्या त्या संपल्या. त्याच्या विचार करा. 8 दिवसाच्या सुट्ट्या संपवल्या आम्ही. आणि भेटला मला आज 8 दिवसानंतर. सेल्फिश. मॅरिड लाईफ यू नो. काय काय? इट्स अ मॅरिड लाईफ. मिड लाईफ क्रायसिस असतं ना, मिड लाईफ क्रायसिस. ते चुकून काहीतरी मिड मॅरिड लाईफ. म्हणजे पूजा हा बोलते तुझ्यामुळे हा मला भेटत नाही. इज इट ट्रू? केस बा माझे नॉनसेन्स. तिला सांग लेट आहे ना, तर चावी नसेल तर राहील बाहेर उभी. मीच सगळं सांगायचं यांचं काय करायचं आणि काय नाही करायचं. जरा तरी सुटेल. कुठे जायचंय? वॉशरूम मध्ये ना कुठेतरी असं जागेवर चल जिकडे ते पंखा. काय नाही. बायको शिव्या खात. हॅलो हॅलो. ठेवला. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात एकही चांगली डिसिजन नाही घेतलेला आपण. शर्ट बीट का पडले आपण? असं सुकवणार याचे अख्खे कपडे आता इथे उभं राहून. नॉनसेन्स. काय करणार, ऑप्शन नाही आहे. तुझ्यामुळे या सगळे फालतूगिरी करायला लागते. पण ते सुकवून घेतले तेवढ्यातच. पण अजून तेवढी गरम हवा येत नव्हती. कुठेतरी घेऊन आला शूज बघायला. अशा बर्किन स्टॉक्स पण आहेत. या कलर 10-20 हजाराचे शूज बघितले आणि मग आम्ही निघालो पिक्चरला ना. कट करते मला. तुझा फोन कट करू नको. उचल त्याचा फोन. केलं ते दाखव. तुम्ही बसून बसून काय करते दाखवा. गाणी का काढतेस? मला वाटलं तू ते सिलेक्ट करायला गेलीस. हे काय काय खजाना आहे यांच्याकडे. दुकानात जाऊन टाइमपास करायला. चष्मे बघायला आला बुटांनंतर. हा चांगला वाटतं ना मला. दाखव. हा वाला सांगा कुठला वाला चांगला आहे याला. आणि हा मला सूट करतोय का? काहीतरी वेगळं.
परत नाही डिकॅथलॉनला पण जायचं काहीतरी टाइमपास आलोय तर अरे 10 मिनिटं राहिलेत पिक्चरला याचं काय आहे? वेळेला मी माझ्या कब्जेत केलंय म्हणून मी कधीच वेळेत नसतो. आणि माझ्या घड्याळमधून 4 आकडाच गायब झाले. तुम्हाला दिसतंय का? बघितलं काय बोललेलो मी वेळेला मरचल काय फालतू गोष्ट पाहिजे असेल अशी कधी भेटत पण नाही आणि घालत पण नाही. उगाच टाइमपास करायला काहीतरी शोधायला टाइमपास फालतूगिरी करायला फिरत असतो गावभर. ए बांगड्या ते बांगड्या आहेत काय असं असं दाबून काय होणार आहे गॉड नोस. प्रथमेशला तुमच्याकडे काही चांगलं डिझाईनच येत नाही. बघ घाल 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 बघू नको घाल. हे बघ हे बेबीच आहे. हा मग घाल ना बेबी. परफेक्ट छान आहे जे काय बॅग्स आहेत ते. फरसबी हे फरसबी घ्यायची आहे का? आम्ही त्याचं नाव फरसबी ठेवलंय. आता ना मी तुम्हाला दाखवतो बिरबिरणार आहे. थांबा आय विल शो यू द फन. बिरबिर येस इथूनच मला तर इथूनच हालायला लागतं बाबा यांच्या कलर्सनी लाईट्सनी. हे बघ इकडे तुला दाखवतो. कमी अरे ना सुयशची पार्टी इथे जाणार. सुयशची पार्टी. माझी कसली पार्टी? बर्थडेची पार्टी. मस्त बाहेर घेऊन खाओ पिओ बॉलिंग करो. चला कंटाळा. आम्ही जातोय 4DX ला. कुठे आहे 4DX कुठे आहे? 4DX पुढे ते बघा तिकडे पुढे 4DX. मला हे भेटलेलं आहे. सो प्रथमेशचा फर्स्ट 4D फर्स्ट आहे ना. फर्स्ट 4DX ते पण कंटाळा भाई साहब. व्हॉट अ मूवी. पहिल्यांदा बघितलं तर मी पण 4DX मध्ये बघितलं. मी बघितलं 4DX बट नॉट कंटाळा. जरा लिटिल हे असं दोन्ही करायचं. मेरे स्वामी हम दैव को मानने वाले लोग हैं. हमारे इन्हीं दैव को वश में करके शक्ति पाने का निघालोय. आता जातोय प्रथमेश कडे. नो वर्ड. व्हेरी नाईस एकदम कडक. पण तू काय सांगशील लोकांना? 4DX मध्ये नका बघू. मान बिन दुखते भाई. आणि तेवढं डिवाइन एक्सपिरियन्स मिळत नाही. खूप तुमचं लक्ष पूर्ण ह्याच्यावर लक्ष तिकडे सगळं जातं तुमचं. स्क्रीनवर लक्ष नाही लागत. ऐकताना पूर्ण फायटिंग सीन मध्ये ऍक्शन बिक्शन त्यामुळे पूर्ण असे व्हिज्युअल्स हलतात. लोक मूवी बघण्यापेक्षा सरकत होते परत बसत होते, घसरत होते परत बस. दिस मूवी इज नॉट फॉर 4DX. म्हणजे तुम्हाला डिवाइन एक्सपिरियन्स नको असेल, 4DX एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर बघा. पण तुम्हाला एक्सपिरियन्स त्या मूवीचा हवा असेल तर 2D मध्ये बघा. बिकॉज मी बघितलं आहे 2D मध्ये फर्स्ट टाइम. सो इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स 4DX तर बघा, नाही तर मग 2D मध्येच बघा नॉर्मल. तर पाऊस पडून गेला. हा सीझन आहे का पाऊस पडायचा? व्हेरी पाऊस. व्हेरी 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 पाऊस. व्हेरी 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 पाऊस. ते कुठलं गाणं होतं? पैसा झाला खोटा. कोणी खोटा पैसा दिला आहे? कोण खोटे पैसे देते ना की एवढा मोठा मोठा पाऊस पडतोय. बस झालं एवढंच. आता पुरतं एवढंच. आम्ही जस्ट बसलोय खायला लॉलीपॉप आणि ती आलेली आहे पूजाच्या मम्मीनी जो मच्छीचा रस्सा बनवून पाठवलाय. माइंड ब्लोईंग आहे. माइंड ब्लोईंग. थँक्यू सो मच. खूप छान आहे. आणि
जे कोकम टाकलंय, माझं फेवरेट गोष्ट आहे कोकम. सो हा पूजाच्या मम्मीने एवढं छान मच्छी रस्सा बनवलेला. आणि आता पण पाऊस पडतोय का नाही, इमॅजिन इट्स लाईक ऑक्टोबर मिड पण नाही, ऑक्टोबर संपला, इट्स लाईक नोव्हेंबर आणि पाऊस. काय म्हणलं पावसाबद्दल काहीतरी एक ट्रिपने ते जाता जाता पावसाच्या आईची ऍक्च्युली कधी पाऊस पडतोय, आता गरम होणार मग उद्या. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज करा ना, नाही पैसे लागत, जसे एवढंच करायचं. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल विच इज द ओल्ड सोल ब्लॉग्स. बाय. ऑटोच मिळत नाहीये, किती वेळ झाला. आता पुढे बघतो चिंतामणीच्या तिथे ऑटो भेटते का. ऑटो इज द मेन इश्यू इन ठाणे, ऑटोच मिळत नाही. एक होता पण त्याच्याकडे जीपे नव्हता आणि माझ्याकडे कॅश नाही, मी आज वॉलेटच आणलेलं नाही. बघूया, लेट्स सी. पावसाला जोराचा भिजायला लागणार, मी छत्री पण दिली प्रथमेशला. ऑटो मिळायला पाहिजे लवकर.